तर आज आपण लहान मुलांसाठी अशा भन्नाट आयडिया घेऊन आलेले आहे। तर तुम्ही बघू शकतात की मी एक ब्लाउज पीस घेतलेला आहे, त्याला क्यूट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याचं मेजरमेंट तुम्ही बघू शकतात। मी 11 गुणिले 5.5 इंचाचं असं मी मेजरमेंट घेतलेलं होतं। 2 असे हे स्क्वेअर घेतलेले होते। तर बघा तुम्ही जुन्या पुराणे कपडे जे असतात त्याच्यापासून सुद्धा ही भन्नाट आयडिया तयार करू शकतात। तर बघा इथून आपल्याला इथे वरून 4 इंच हे इथे मेजरमेंट करायचं आहे। दोन्ही साईडला 4-4 इंचाची अशी खुणी करून घ्यायची आहे, फुली करून घ्यायची आहे। तर तुम्ही स्क्रीनवर जसं दाखवल्यानुसार तुम्ही तसंच करा, कारण की ही भन्नाट आयडिया लहान मुलांना खूप आवडते आणि अतिशय सोपी आणि सुंदर आहे। तर बघा पट्टीच्या सहाय्याने मी 4-4 इंच घेतला, नंतर मध्य घेतला आणि त्याला स्क्वेअर केला। तर चॉकच्या सहाय्याने मी अशी फुली करून घेते, खुणा करून घेते, म्हणजे तुम्हाला समजेल। नंतरून त्या आपल्याला जे खुणा आपण केल्या होत्या त्याला कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा कट करून झालेलं आहे। आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षाचा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे, तर तुम्हाला खरंच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर हे दोन्ही भाग मी असे व्यवस्थित ठेवून कट करून घेत आहे। तर हे बघा कट झाल्यानंतर हे 2 टोक आपले तयार झालेले आहे, म्हणजे 2 अशा। त्याच्यानंतर मी एक कपडा घेतलेला आहे, तो कपडा बघा आपण जे 4 इंचाची खूण केली होती तिथे मी हा कपडा जोडत आहे। कपडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार भी घेऊ शकतात, पण ही आयडिया आपली मुलांसाठी आहे, तर मी त्याच्याच दृष्टीने एक असं युनिक काहीतरी बनवत आहे, म्हणजे युनिक पेन्सिल पाउच बनवत आहे। इतकं सुंदर आणि बनवताना बी येईल इतकं सोपं। तर हे बघा मी हे असे 2 तुकडे असे व्यवस्थित जोडून घेतलेले आहे, म्हणजे एक ब्लाउज पीसचा तुकडा असा जोडून घेतलेला आहे। सेम तशाच पद्धतीने दुसऱ्याही भागाला मी जोडून घेणार आहे। आणि हे बघा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे 2 इंचाचा, तर ब्लॅक कलरचा आहे, काळ्या कलरचा आहे, आणि आपल्याला वरतून 1 इंच या ठिकाणी हा तुकडा जोडायचा आहे। तर हे बघा इथे जोडायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। हे बघा शिलाई मारून झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला ही पूर्ण चौकोनी व्यवस्थित करून अशी इथे पूर्ण आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि उरलेले जे आहे ते कट करून टाकायचं आहे। तर हे बघा अशा पद्धतीने कट करायचं आहे। तर परत दुसरा मी भाग सेम तशाच पद्धतीने जोडून घेते। तर हे बघा आपले 2 असे पेन्सिलचे आकार तयार झालेले आहे। त्याच्यानंतर मी वेस्ट जी चेन लेस असते ती लेस घेतलेली आहे। तर बघा तुमच्याकडे कोणतीही लेस असेल तुम्ही घेऊ शकतात। माझ्याकडे ही लेस पडलेली होती आणि मला ही लेस छान वाटली, मग मी या लेसचा वापर करत आहे। तर मी लेस आहे ना खाली जोडून घेते। तर हे बघा अशा पद्धतीने मी ही लेस जोडून घेतलेली आहे। आणि याच्यातलं मी तुम्हाला मुलांसाठी असे 4 प्रकारचे पाऊच दाखवणार आहे, आणि त्याच्यातला कोणता पाऊच तुम्हाला आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर बघा मी दोन्ही साईडला लेस जोडून घेतलेले आहे। त्याच्यानंतर मी काय करणार, ही जी साईड आहे तर बघा तिथे आपल्याला फक्त चेन जोडायची आहे। तर मी चेन उलटी ठेवली आहे। उलटी ठेवल्यानंतर वरती थोडीशी चेन मी एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि इथे सरळ अशी आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा मी इथे शिलाई मारलेली आहे। एक्स्ट्राची जी चेन आहे ती मी कट करून घेते आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टॉप स्टिच मारायचं आहे। व्यवस्थित करून टॉप स्टिच मारायचं आहे। टॉप स्टिच का मारतो की जेणेकरून ही चेन आपण जेव्हा ओपन करतो तेव्हा अटकणार नाही आणि व्यवस्थितपणे तिचं फिनिशिंग दिसेल, तर त्याच्यामुळे आपण टॉप स्टिच मारत असतो। तर हा दुसरा भाग आहे तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे। तर बघा त्याला असं व्यवस्थित ठेवलेलं आहे, उलटं करून घेतलेलं आहे आणि चेन अशी तयार ठेवून अशी इथे आपल्याला शिलाई मारणार आहे। हे बघा नीट बघा, कारण की चेन आपल्या शिलाई मशीनमध्ये नको यायला, कारण की शिलाई मशीनमध्ये आली तर आपली चेन रनर तुटेल आणि शिलाई मशीनची सुई बी तुटेल। तर हे बघा मी चेन काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थितपणे याला टॉप स्टिच मारत आहे। तर हे बघा मी व्यवस्थितपणे दोन्हीही याला टॉप स्टिच मारून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी रनर ॲड करून घेते। तर हे बघा आपला रनर ॲड झालेला आहे। आता फक्त आपल्याला याचं पूर्ण इथे जी ओपन जी पूर्ण बाजू होती तिथे आपल्याला शिलाई मारायची आहे। पूर्ण जी ओपन बाजू आहे तिथे व्यवस्थितपणे इथे शिलाई मारून घ्यायची आहे। बघा अतिशय सोपा आणि सुंदरसा हा पाऊच तयार झालेला आहे। कोणालाही नक्की आवडेल आणि लहान मुलांना तर खरंच खूप आवडतो।
तर हे बघा आपण शिलाई झालेली आहे. आता मी याचं फायनल लुक दाखवते तुम्हाला. तर हे बघा किती सुंदर ही पाऊच आपला तयार झालेला आहे. लेस बी बघा आणि याच्यामध्ये तुम्ही शिलाई मशीनचं सामान सुद्धा ठेवू शकतात. या काही असं सामान आहे. या लहान मुलांचे पेन्सिल पाऊच, ते पेन्सिल केचपेन काहीही ठेवू शकतात. तर मी अशा पद्धतीने अजून एक पेन्सिल पाऊच तयार केलेला होता, तर तुम्ही बघू शकतात. तर याच्यातला कोणता पेन्सिल पाऊच तुम्हाला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि छान छान पेन्सिल पाऊच मी अजून तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर चला नेक्स्ट आयडिया आपण बघूया. सेम त्याच पद्धतीचा पाऊच पण थोडासा वेगळा. तर हे बघा आयडिया नंबर आपली 2 आहे. तर मी एक स्क्वेअर घेतलेला होता 7x8 इंचाचा असा हे स्क्वेअर घेतलेला आहे. त्याला फॉर्म शीट वापरलेला आहे. फॉर्म शीट वापरून रेषा मारून घेतलेल्या आहे. आणि तिथे आपल्याला एक ब्लॅक कलरचा कपडा घ्यायचा आहे. ब्लॅक कलरचा कपडा 2.5 इंचाचा आहे, म्हणजे 2 इंचाचाच आहे घ्यायचा, 2.10 इंचाचा. आणि इथे आपल्याला शिलाई मारून, तर हे बघा असा कपडा ठेवायचा आहे आणि याला शिलाई मारायची आहे. आणि शिलाई मारल्यानंतर याला फोल्ड करून इथे असं पाइपिंग करून घ्यायचे आहे. जसं दाखवल्यानुसार अशी पाइपिंग करून घ्यायची आहे. तो एक्स्ट्राचं मी कापड कट करून टाकलेलं आहे. पाइपिंग झाल्यानंतर अजून एक सफेद रंगाची मी पट्टी घेतलेली आहे. ती पट्टी मी खाली लावणार आहे अशा पद्धतीने. बघा आपल्या घरामध्ये पेन्सिलचे कलर फक्त ब्लॅक, व्हाईट आणि लाल कलरचा असतो, जसे नटराज पेन्सिल, अप्सरा पेन्सिल. तर त्याच्यानुसारच ही पाऊच तयार केलेले आहे. तर हे बघा मी ही पट्टी अशी तयार करून घेतलेली आहे आणि अशी जोडून घेते. आणि एक्स्ट्राचं जे आहे आपण त्याला कट करून टाकूया. आणि ही व्हाईट पट्टीवर अजून एक अशी मस्त पट्टी तयार करून अशी व्यवस्थितपणे त्याला शिलाई मारलेली आहे. जसं मोबाईलमध्ये स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा आपलं हे तयार झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की चेन घेतलेली आहे. तर चेन ही वरची जी बाजू आहे तिथे आपल्याला जोडायची आहे. तुम्ही बघू शकता की मी जे 8 इंचाचं मेजरमेंट दाखवलेलं आहे तिथे आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे. तर मी चेन उलटी ठेवलेली आहे. सरळ आपल्याला शिलाई मारायची आहे आणि व्यवस्थित करून टॉप टिच द्यायचं आहे. तर हे बघा मी एक कपडा घेतलेला आहे साधा सिंपलचा आणि थोडासा एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर त्याला मी जी चेन आपण शिलाई मारलेली होती तिथे ठेवलेला आहे. त्या चेनीच्या थोड्या वरती मी शिलाई पूर्ण मारून घेत आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि शिलाई मारल्यानंतर त्याला व्यवस्थित असं पलटून घेत आहे आणि मग नंतर त्याला टॉप टिच मारत आहे. तर हे बघा टॉप टिच मारल्यानंतर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी ही जी वरची बाजू आहे सेम वरती इथे चेन जोडायची आहे. उलटी ठेवलेली आहे मी चेन आणि इथे सरळ अशी शिलाई मारणार आहे. आणि मग नंतर हा दुसरा भाग आहे तो असा व्यवस्थितपणे घेऊन आणि त्याच्यावर मी इथे शिलाई मारणार आहे. ही पद्धत सोपी आहे. याला रफ भाग दिसत नाही, पाइपिंग करायची गरज पडत नाही, तर हे सोपं पडतं. हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि याला उलट करून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे. तर हे बघा आपले हे सरळ झालेलं आहे. नंतर त्याला व्यवस्थित करून इथे टॉप टिच मारायचं आहे. आपण एक भागाला टॉप टिच मारली होती पण एक भाग बाकी होतं तिथे मी टॉप टिच मारून घ्यायचं आहे. तर हे बघा टॉप टिच झालेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. जे ओपन भाग झाले होता तिथे बी शिलाई मारून घ्यायची आहे. चेनीवर शिलाई नको येऊन देऊ. आपल्याला फक्त जे साईडला जो कपडा आहे त्या ठिकाणी शिलाई मारायची आहे. हे बघा इथे शिलाई मारलेली आहे आणि मी दोरा ब्लॅक कलरचा दोरा वापरलेला आहे. कारण की कमेंट बॉक्समध्ये विचारतात की तुम्ही कोणता दोरा वापरला शिवण्यासाठी, शिलाई करण्यासाठी. तर मी काळ्या रंगाचा दोरा वापरलेला आहे.
तर हे बघा आपलं हे पाट तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी रनर ॲड करून घेते. तर बघा मी चेनीचा थोडा भाग कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर रनर ॲड केलेला आहे. नंतर हा भाग आहे ना मी सरळ करून घेते, म्हणजे उलटा करून घेते. ही भाग सरळ होते तर आपल्याला याला उलटा करून घ्यायचं आहे. बघा उलटा करताना चेन निसटली म्हणजे आली नाही पाहिजे, निसटली नाही पाहिजे. ते हे बघा मी उलटी करून घेतलेलं आहे आणि चेन निसटलेली नाही आहे. आणि या ठिकाणी जी वरची जी बाजू आहे तुम्ही बघू शकता, ही 4 इंच 3-3.5 या 4 इंचाची जी वरची बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला एक हे बनवायचं आहे. तर मी एक स्क्वेअर घेतलेला आहे 3.4 इंचाचा असा एक स्क्वेअर घेतलेला आहे आणि ग्लासच्या साहाय्याने त्या स्क्वेअरला गोल केलेला आहे, सर्कल त्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा मी थोडं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी पार्ट आहे तो असा व्यवस्थितपणे ही जी वरची जी बाजू आहे बघा तुम्ही बघू शकता, मी ब्लॅक आणि व्हाईट कलरचं जे तिला जोडलं होतं त्या ठिकाणी आपल्याला ही गोल आकार जोडायचा आहे. आणि जोडायची जी सोपी पद्धत आहे, तुम्ही फक्त शिलाई मारा आणि गोल गोल थोडंसं कापड ओढत चला, शिलाई बसून जाते. तर बघा मी एक स्क्वेअर केलेला होता एकाच्या ब्लॅक कलरचा आणि लायनिंग मारून घेतलेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी आता ही स्क्वेअरला आपल्याला एक शेप द्यायचा आहे. तर बघा मी एक पट्टीच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते. त्याचा फोल्ड करून घ्यायचा आहे. फोल्ड केल्यानंतर ते बघा 6 इंचाचं हे आपलं 4 इंचाचं एक स्क्वेअर आहे. ते बघा हे 14 सेमी आहे आणि असे फोल्ड केलं ते 7 सेमी येतं. तर तिथून आपल्याला 5 इंचाचे एक खूण करायचे आहे आणि इथे सरळ अशी त्याला रेष मारायची आहे. आणि उरलेलं जे कापड आहे त्याला गोल आकारामध्ये करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी स्क्रीनवर सगळं व्यवस्थितपणे दाखवलेलं आहे. मी ब्लेडच्या साहाय्याने गोल आकार घेतलेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. आणि हे जे कापड आहे इथे व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे आणि याला कट करून घ्यायचं आहे किंवा शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा मी कट करून घेतलेलं आहे आणि असं फोल्ड करून या ठिकाणी एक मिनिट या ठिकाणी आपल्याला ब्लॅक कलरचा कपडा जोडायचा राहून गेला. तर मी एक ब्लॅक कलरचा कपडा घेतलेला आहे थोडासा असा फोल्ड करून. तुम्ही कपड्याचं काही मेजरमेंट नाही घेतलं कारण की वरती फक्त फिनिशिंगसाठी आपल्याला ब्लॅक कलरचा कपडा जोडायचा आहे, म्हणजे पेन्सिलचा जो टोक आहे ना तो. हे बघा मी अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे एक छोटासा ब्लॅक कलरचा तुकडा. तर हे बघा आणि नंतर आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर तिथे सरळ शिलाई मारायची आहे. तर ही आपले जे पेन्सिल आहे ना त्याचा छोटासा वरचा टोक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी पेन्सिल मी दाखवली होती ना तोच व्हिडिओ आहे हा. तर हे बघा मी असं टोक काढून घेतलेलं आहे आणि ते पेन्सिलला मध्ये असं व्यवस्थित ठेवून पूर्ण जे टोक आहे त्याला गोल आकारामध्ये शिलाई मारणार आहे. तर फक्त कापड ओढत चालायचं आहे. आपसूक गोल शिलाई बसते. आणि समजा तुम्हाला गोल शिलाई देता येत नसेल तर मग पिनअप करून घ्या, पिना लावून घ्या मग शिलाई द्या, ते बी खूप छान आहे. तर चला मी तुम्हाला त्याचं फायनल लुक दाखवते. तर हे बघा अतिशय सोपी आणि सुंदरसा हा आपला छोटासा पाऊच तयार झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तर एक छोटीशी पेन्सिल पाऊच आपण तयार केलेला आहे आपल्या मुलांसाठी. भन्नाटी ही आयडिया मी घेऊन आलेली होती आणि असे एकूण 3 आयडिया, अजून 2 आयडिया बाकी आहे. तर हे बघा खूप सुंदरसा हा पाऊच तयार झालेला होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करायला विसरू नका. चला नेक्स्ट आयडियाकडे बघूया. तर आयडिया नंबर हा 3 आहे. तर बघा एक ब्लाऊज पीसचा असा एक छोटाशी तुकडा घेतलेला होता, जे आपले साधे सिंपलचे ब्लाऊज पीस असतात ना त्याचा. तर हा तुकडा घेतलेला होता आणि त्याला मी फोल्ड करून घेतलेला आहे. एक गुलाबी कलरचं कापड घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे. तर 14 इंचाचा पूर्ण स्क्वेअर होता हा, 14 गुणिले 10 इंचाचा. आणि एक पट्टी घेतलेली आहे. ही बघा ही पट्टी मी अशी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर
या ठिकाणी अशी ही पट्टी जोडून घेतल्यानंतर वरती अजून एक पट्टी आपल्याला जोडायची आहे. तर पट्टी ही मी काळ्या रंगाची घेतलेली आहे. तर हे बघा, अशी काळ्या रंगाची मी पट्टी घेतल्यानंतर तिथे मी त्याला शिलाई मारत आहे. म्हणजे मी स्टेप बाय स्टेप अशा पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे. एक लाल रंगाची, एक पिंक कलरची, आपल्या स्किन कलरची आणि आपल्या ब्लॅक कलरची. तर बघा, मी आपले जे फॉर्म सेट असतात ते फॉर्म सेट मी ठेवलेले आहे. आपल्याकडे बघा, नवीन साड्या घेतो तेव्हा छोटे मोठे असे फॉर्म सेट येत असतात. तर मी काही फॉर्म सेटचे तुकडे जपून ठेवते आणि ते फॉर्म सेटचे तुकडे या पाऊचला मी जोडणार आहे. तर मी असे हा कापड व्यवस्थितपणे ठेवून घेतलेला आहे आणि हे पूर्ण याला फॉर्म सेट जोडून घेत आहे. ते बघा, फॉर्म सेट पिनअप करून घेतलं आणि मग नंतर मी फॉर्म सेट जोडायला सुरुवात केली. कारण की हे तुकडे आपण घेतलेले आहे नेसतील म्हणून मी आधी थोडंसं पिनअप करून घेतलेलं आहे आणि पूर्ण याला आपल्याला हे जे आहे त्याला जोडून घ्यायचं आहे. पेन्सिल आपल्याला जेवढी बनवायची आहे ना तेवढंच नुसार आपण त्याला कापड घेतलेलं आहे. तर हे बघा, मी अशी पट्टी जोडून घेतली आहे. एक्स्ट्राचं मी कट करून घेत आहे आणि खाली शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे. अस्तर म्हणून मी शॉपिंग बॅग घेतलेली होती. तर एक्स्ट्राचं मी असं कट करून घेत आहे. तर हे बघा, हा आपला एक छोटासा छानपैकी स्क्वेअर झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपल्याला काय करायचं की याचा मध्य करायचा आहे. व्यवस्थितपणे याचा मध्य करून घ्यायचा आहे. तर मध्य केल्यानंतर तुम्ही बघू शकता की मी 7 इंच वरती घेतलेलं आहे. ते बघा, इथे 7 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं आहे. त्याला सरळ रेष मारून घेतली, म्हणजे हा बॉक्स तयार केला. नंतर मी याचा मध्य घेतलेला आहे. तिथे एक पॉईंट दिलेला आहे आणि अजून तिथे बी रेष मारलेली आहे. त्याच्यानंतर त्याचा मध्य घेत आहे मी. तर हा मध्य झालेला आहे. मध्य झाला की जे आपण पॉईंट केले होते 7 इंचाचे त्याला फक्त रेष मारायचे आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्या स्किनवर मी जसं दाखवल्यानुसार फक्त एक पेन्सिलच्या आकाराचा टाईप बॉक्स बनवून घ्यायचा आहे या ठिकाणी. आणि नंतरून त्याला थोडं एक्स्ट्रा मी घेत आहे शिलाई देण्यासाठी आणि त्याला कट करून घेत आहे. ते हे बघा, आपलं हे तयार झालेलं आहे. आणि जी ओपन जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला एक चेन बसवून घ्यायची आहे. तर मी ही जी उलटी ठेवलेली आहे चेन, व्हाईट कलरची चेन घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही चेन घेऊ शकतात. आणि ही चेन मी उलटी ठेवून इथे शिलाई मारत आहे. शिलाई मारल्यानंतर याला अशी सरळ व्यवस्थित करून याला आपल्याला टॉप टिच मारायचं आहे. बघा, मी पेन्सिल पाऊचचे एकूण 4 पद्धत दाखवलेले आहे. ते बी वेगवेगळ्या पद्धतीने. तुम्हाला याच्यातली कोणती पद्धत आवडली त्याच्यानुसार तुम्ही पाऊच तयार करू शकतात. मी दुसरी ही चेन जॉईन करून घेत आहे. आता ही चेन मी ओपन करून घेते आणि इथे व्यवस्थितपणे करून या ठिकाणी टॉप टिच करत आहे. तर हे बघा, आपले टॉप टिच झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे जी चेन आहे त्याला सरळ व्यवस्थित करून रनर ॲड करून घेते. तर बघा, रनर मी वापरलेला आहे 5 नंबरचं. तर मी रनर ॲड करून घेते. आता ही जी आपण रनर ॲड केल्यानंतर याला फक्त उलटं करून घ्यायचं आहे. ते हे बघा, उलटं करून घेतलेलं आहे. मी चेन निसटलेली नाही आहे आपली दोन्हीही साईडनी. आणि आता जे आपण उलटं केल्यानंतर याला पूर्ण जे ओपन भाग आहे त्याला शिलाई मारायची आहे. बघा, मी पहिली शिलाई खाली मारलेली आहे. त्याच्यानंतर हे जे वरचे जे कोण आहे ते व्यवस्थितपणे पकडून इथे मी शिलाई मारत आहे. तर हे बघा, इथे आपली शिलाई मारून झालेली आहे. तुम्ही वाटलंच इथे पायपिंग बी करू शकता. जे रफ भाग आहे तिथे पायपिंग बी करू शकतात. हे बघा, मी सगळीकडे शिलाई मारून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं जे उरलेलं आहे त्याला मी कट करून घेते. ते हे बघा, अशा पद्धतीने मी इथे पायपिंग करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं जे आपले शिलाई मशीन जे शॉपिंग बॅग आहे त्याचाच वापर करून मी पायपिंग करून घेतलेली आहे. आता मी याचा लुक दाखवते की हे कसं दिसत आहे.
तर हे बघा, इतकं साधं सिंपलशी पद्धत वापरून इतकं सुंदरसं हे मी पाऊच तयार केलेलं आहे. हे बघा, मी प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे पाऊच तुम्हाला दाखवलेलं आहे. हे साधं सिंपलचं आहे. तुम्ही त्याला डेकोरेट करू शकतात, एक फूल जोडू शकतात. तर फूल हे मी वेस्ट कपड्यापासूनच तयार केलेलं होतं. तुमच्याकडे जे जे डेकोरेट करण्यासाठी आहे ते जोडून तुम्ही पाऊच तयार करू शकतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर बघूया दुसरी नेक्स्ट आयडिया. आपली आयडिया नंबर आहे 4. तर बघा, ही आयडिया खरंच मुलांना खूप आवडेल आणि मुलींना तर खूपच आवडेल. तर याच्यामध्ये आपण या आयडियामध्ये गुगल आईस वापरलेले आहे, चेन वापरलेले आहे, काही असे जे शॉपिंग बॅगचे तुकडे आहेत ते वापरलेले आहे, 2 मी असे फॅब्रिक वापरलेले आहे ब्लाऊज पीसचे. याच्यात मी 2च भाग घेतलेले आहे. प्रत्येक मी 2-2 भाग घेतलेला आहे. एक पट्टी घेतलेली आहे आणि रनर घेतलेला आहे आणि एक मेन असं फॅब्रिक घेतलेलं आहे. त्याला कट करून छोटंसं हे जोडलेलं आहे. हा माझा पडदा होता. एक्स्ट्रा उरलेलं जे पडद्याचा तुकडा आहे मी त्याचा काही ना काही वापर करून ते जपून ठेवलेला आहे. तर बघा, मी आधी खाली कापड ठेवलेलं आहे मेन, म्हणजे आपला अस्तर. त्याच्यानंतर फॉर्म सीट नंतर मेन कापड. तर बघा, असं तयार करून घेतलेलं आहे 2 पीस आणि याला मी शिलाई मारणार आहे. किंवा तुम्ही अशी डिश घेऊन त्याच्या गोल आकारामध्ये कट करून सुद्धा तुम्ही शिलाई मारू शकतात. तर हे बघा, इथे आपलं स्क्वेअर झालेलं आहे आणि याला तुम्ही इथे शिलाई मारू शकतात. तर तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे रंग घेऊ शकता. बघा, तुमच्याकडे फॉर्म सेट नसेल तर तुम्ही जे आपल्या बघा नवीन साड्या घेतो आपण त्याच्यामध्ये जे फॉर्म सेट असतात त्याचाही वापर करू शकतात. किंवा कुठे तुम्ही तुमच्या घरामध्ये गव्हाच्या गोण्या असेल तर त्याचाही वापर करू शकता जेव्हा तुमच्याकडे समजा फॉर्म सेट नसेल तर. नाहीतर मग जाडा कपडा घ्यायचा आहे. बेस्ट आयडिया तर जाड्याच कपड्याने सुद्धा होऊ शकतं. आणि हा स्क्वेअर मी तुम्हाला दाखवते किती इंचाचा होता. 6 इंचाचा स्क्वेअर होता पूर्ण, म्हणजे 7 इंचाचा स्क्वेअर होता आणि 6 इंचाची डिशची गोलवाटी होती. तर हे बघा, मी असे गोल आकारामध्ये त्याला पूर्ण शिलाई मारून घेत आहे. त्याच्यानंतर मी एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेणार आहे. तर बघा, कट करताना आपल्या शिलाई मशीनवर शिलाईचे जे कट आहे तिथे न्यायचं, थोडं एक्स्ट्रा आपल्याला कट करायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने थोडं एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे. कट झाल्यानंतर हे आपले 2 भाग तयार झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं की हे पट्टीच्या साह्याने मी तुम्हाला त्याचं मेजरमेंट दाखवते. तुम्ही 4 इंचाचं असे पट्टीच्या साह्याने फुंडी करून घेतलेली आहे. इथे रेष मारलेली आहे आणि त्याला कट करून घेत आहे. तर तुम्ही इथे शिलाई मारून कट करून घ्या, कारण की इथे आपण फॉर्म सीट जोडलेला आहे ना त्याच्यामुळे. तर मग समजा तुम्ही टेपने घेत असेल तर 1.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्याला चांगली शिलाई दोन्ही साईडने छोटी बारीक शिलाई मारून त्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, कट झालेलं आहे. त्याच्यानंतर मी एक चेन घेतलेली आहे. ती चेन अशी जॉईन करून घेत आहे उलटीच ठेवून. इथे उलटी ठेवलेली आहे मी चेन, त्याला शिलाई मारलेली आहे आणि व्यवस्थितपणे अशी शिलाई व्यवस्थित करून टॉप टिच मारायचं आहे. बघा, खूप जणांकडे असे ब्लाउज पीसचे तुकडे उरलेले असतात, छोटे मोठे काही तुकडे उरलेले असतात. तुम्ही छान असे मिनी पाऊच तयार करून तुमच्या मुलांसाठी तुम्ही छानपैकी असे व्यवस्थित पाऊच तयार करू शकतात आणि त्यांना खरंच ते पाऊच नक्की आवडतील. कारण की याच्या मागे तुमची मेहनत आहे, तुम्ही बनवलेले प्रेम आहे, डेकोरेशन आहे. तर त्यांना खरंच हे पाऊच नक्की आवडतील. तर हे बघा, असे मी हे दुसराही भाग जोडून घेतलेला आहे आणि याला टॉप टिच मारत आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला नंतर मी रनर ॲड करून घेत आहे. रनर ॲड केल्यानंतर तर हा दुसरा जो भाग आहे, छोटे बॉक्स, त्याचे मेजरमेंट तुम्ही बघू शकता. 4x4 इंचाचे असे मी 2 बॉक्स घेतलेले होते. त्याला असे फोल्ड करायचं आहे. परत अजून एक असे फोल्ड करायचं आहे. हे बघा, असे हे फोल्ड केलेले आहे आणि परत एक घडी व्यवस्थितपणे अशी घालायची आहे. स्किनवर जसं दाखवल्यानुसार अशी घडी घालायची आहे. बघा, अशा पद्धतीने. तर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे.
कारण की हा जो पाऊच आहे तो एक छोट्या मुलीसाठी बनवत आहे. तर तिला पिंक कलरमध्ये आणि छानपैकी कान, डोळे, नाक असे हे सगळं पाहिजे होतं, तर त्याच्यानुसारच हा पाऊच तयार केलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने याचा फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आणि इथे शिलाई मारायची आहे. हे बघा 2 आपले छानपैकी कान तयार झालेले आहे. आणि आता ही एक पट्टी घेतलेली आहे. पट्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार बी घेऊ शकतात लहान मोठ्या आकारामध्ये. तर मी पट्टी घेतलेली आहे 12 इंच आणि रुंदीला आहे ती 1.5 इंच अशी एक पट्टी घेतलेली आहे. आणि त्याची एक स्किप करायची आहे, म्हणजे पट्टी आपली हँडल बनवायचं आहे छोटंसं. तर हे बघा अशा पद्धतीने एक छोटंसं हँडल तयार करून घ्यायचं आहे. ते आपला हँडल बी तयार झालेला आहे. आता आपल्याला हा जो मेन भाग आहे त्याचा असं व्यवस्थितपणे मध्ये घ्यायचा आहे. हे बघा इथे मध्ये झालेला आहे. आणि मध्ये झाल्यानंतर इथे आपल्याला ही स्क्वेअर पट्टी आहे ना छोटीशी ही जोडायची आहे, म्हणजे हे जे हँडल आहे ते जोडायचं आहे. हे बघा हे हँडल मी जोडलेलं आहे. त्या हँडलच्या तिथे एक बोटाचं माप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते हँडलवर ही पट्टी आपल्याला जोडायची आहे, म्हणजे हे कान आपल्याला जोडायचे आहे. तर बघा मी कानाचे जे तोंड आहे ते खाली ठेवलेलं आहे, उलट्या साईडने मी ते कान असे जोडलेलं आहे. परत एक बोटच्या साहाय्याने माप घेतलेलं आहे, त्याच्यानंतर ते मी जोडलेलं आहे, म्हणजे 1 इंच छोटंसं सोडून अर्धा इंच सोडलेलं आहे आणि कान जोडून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर मी हे एक्स्ट्राची जी चेन आहे ती कट करून घेत आहे. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते बी कट करायचं आहे. त्याच्यानंतर जो मेन भाग दुसरा आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि पूर्ण आकारामध्ये त्याला आपल्याला शिलाई मारायची आहे. फक्त गोल आपलं जे आपण बनवलं ते फक्त गोल गोल फिरवत चालायचं आहे आणि शिलाई मारत चालायची आहे. बघा अतिशय सोपं आहे. खूप जण म्हणतात की आम्हाला सर्कल जोडता येत नाही, पण अशा पद्धतीने जोडा. फक्त हाताच्या साहाय्याने जसं आपण चपाती भाकरी बनवतो गोल गोल फिरवत चालतो तसं फिरवत चालायचं आहे आणि हे बरोबर जॉईंट होतं. चला आता मी याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर बघा याचा फायनल लुक कसा आहे आणि हा पाऊच तुम्हाला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते खरं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तर बघा हा आपला एक पाऊच तयार झालेला आहे सुंदरसा. तर त्याच्यामध्ये मी हे गुगली आईस वापरत आहे, नाक वापरत आहे. तर हे बघा असं सुंदरसा हा आपला छोट्या मुलींसाठी पाऊच तयार झालेला आहे. आता मी ग्लूच्या साहाय्याने हे 2 गुगली आईस आणि नाक जोडून घेत आहे, कारण की हा पाऊच एका छोट्याशा मुलीसाठी होता. तर हे बघा अशा पद्धती. आणि तुमच्याकडे समजा गुगली आईस नसेल तर तुम्ही ब्लॅक कलरचा कपडा घेऊनही त्याला स्क्वेअर करून जोडू शकतात. तर बघा मी असे भरपूर असे पाऊच तयार केलेले होते. तर हे बघा अशा पद्धतीने मी असे पाऊच तयार केलेले होते. याच्यातला कोणता पाऊच तुम्हाला आवडला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊन विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ज्या आवडत्या मैत्रिणीबरोबर माझा व्हिडिओ शेअर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.